कोल्हापूर शहराशेजारी असलेल्या कळंबा गावासाठी तलावाच्या पायथ्याला स्मशानभूमी उभारण्यात आली आहे। या स्मशानभूमीसाठी शासनाकडून 10 लाख रुपयांचा निधी मिळाला। या निधीतून बसवलेल्या पेविंग ब्लॉकला पाणी निचरा होण्यासाठी उतार ठेवलेला नाही। त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना चिखलात आणि पाण्यात उभं राहण्याची वेळ आली आहे। त्याशिवाय मृतदेहाच्या विसाव्यासाठी असलेला चौथराही चिखलातच असल्यानं नागरिकांना प्रचंड गैरसोय होतीये। कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये शासनाच्या निधीतून स्वतंत्र स्मशानभूमी उभारल्या आहेत। करवी तालुक्यातील कळंबा इथं तलावाच्या पायथ्याजवळ 4 बेडची स्मशानभूमी आहे। या ठिकाणी शासनाच्या 10 लाख रुपयांच्या निधीतून अलीकडच्या काळात पेविंग ब्लॉक आणि अन्य विकास कामं करण्यात आली आहेत। मात्र पेविंग ब्लॉक बसवताना ठेकेदारानं पाण्याचा निचरा होण्यासाठी उतार केलेला नाही। त्यामुळे पावसाचं पाणी स्मशान शेडमधील बेडच्या बाजूला तुंबून राहतंय। त्यामुळे नागरिकांना या पाण्यात आणि चिखलात उभं राहून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात। स्मशानभूमीच्या जवळ रस्त्याकडेला मृतदेहाच्या शेवटच्या विसाव्यासाठी चौथरा बांधण्यात आलाय। पण या चौथऱ्याभोवती दलदलीचं साम्राज्य असल्यानं मृतदेह विसाव्यावर ठेवताना नागरिकांना कसरत करावी लागते। त्याशिवाय दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या स्मशानभूमी लगतच नागरिकांनी कचरा कोंडाळा केलाय। परिसरातील नागरिक आपल्या घरातील कचरा या ठिकाणी आणून टाकतात। त्यामुळे कचऱ्याचा मोठा ढीग निर्माण झालाय। ग्रामपंचायतीकडून या कचऱ्याचा उठाव होत नसल्यानं कचरा कुजून परिसरात दुर्गंधी सुटली आहे। ज्या ठेकेदारानं पेविंग ब्लॉक बसवले त्याच्याकडून पाण्याचा निचरा होण्यासाठीचं काम ग्रामपंचायतीनं करून घेणं गरजेचं आहे। तसंच स्मशानभूमीजवळील कचऱ्याचा उठाव वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे।